नमस्कार विद्यार्थ्यांनो, काल आपण रॅशनलाइज मेथड्स लिमिटच्या टॉपिक्स मधल्या रॅशनलाइज मेथड्स आपण पाहिलेले आहे. रॅशनलाइज मेथड जी आहे या मेथडचे एक्झाम्पल आपण दोन पाहिले होते. आज आपण त्याची एक्झरसाइज पाहू. एक्झरसाइजमध्ये जे एक्झाम्पल दिले 2-3 एक्झाम्पल आपण एक्झरसाइजच्या आज आपल्याला पाहायचं आहे. एक्झरसाइज 7.3 या लिमिट या टॉपिक्समध्ये एक्झरसाइज 7.3 आज आपल्याला पाहिजे. रॅशनलाइज मेथडने सॉल्व्ह करायची. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे. लिमिट x टेंड्स टू 0 इन रूट मध्ये 6 + x + x² - √6 अपॉन x. हे एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे, रॅशनलाइज मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. मग रॅशनलाइज मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय करणार आहे, रॅशनलाइज मध्ये टू रूट्स मधलं साइन पाहिजे. कोणते मायनस साइन आहे तर आपल्याला प्लस साइन दोन्हीच्या बिटवीन मध्ये घेऊन मल्टिपल आपल्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला करून घ्यायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं रॅशनलाइज मेथडमधला पॉइंट्स आहे. तर आपल्याला पहिले घ्यायचे सुरुवातीला लिमिट x टेंड्स टू 0 इन रूट मध्ये 6 + x + x² - √6 अपॉन मध्ये x. तर आपल्याला रॅशनलाइज करायचे म्हणजे मल्टिपल न्यूमरेटरला आपल्याला 6 + x + x² ने मल्टिपल करायचं आहे. मायनस असेल तर प्लस घ्यायचं आहे. √6 अपॉन मध्ये इन रूट मध्ये 6 + x + x² + √6. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण सेम नंबरने मल्टिपल केले, व्हॅल्यू चेंज होत नाही. जे मल्टिपल बी करायचं आणि डिवाइड बी करायचं, म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलत नाही. त्यानुसार इथे आपल्याला काय केलं, आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण मल्टिपल करून घेतलं आणि डिवाइड केलं, जी व्हॅल्यू चेंज होणार नाही. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये आपण जर पाहिलं a - b आणि a + b, तर आपण एक आयडेंटिटीचा वापर करू शकतो. त्याला a² - b² या फॉर्म मध्ये देता येईल. मग आपल्याला इथे येऊन जाईल पहा, लिमिट x टेंड्स टू 0, लिमिट x टेंड्स टू 0 या a आहे हा b आहे, I हा b, a चा स्क्वेअर म्हणजे √6 + x + x² याचा स्क्वेअर करायचा आहे -√6 चा स्क्वेअर करायचा आहे. डिनॉमिनेटर आपल्याला जसं तसा ठेवायचा आहे. x इन ब्रॅकेट मध्ये √6 + x + x² + √6. हा सेकंड ब्रॅकेट डिनॉमिनेटरचं मल्टिपल, न्यूमरेटरचं मल्टिपल करून घेतलं. मल्टिपल फॉर्म मध्ये आपण आयडेंटिटीचा वापर केला. आपण a + b आणि a - b असेल तर a² - b² आपल्याला देता येईल. आता यामध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही करून घ्यायचे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट घेतलं तर दोन्ही साइन काय होतात, कॅन्सल होऊन जातात. म्हणजे इथं आपल्याला येऊन जाईल लिमिट x टेंड्स टू 0 इज अ रूट आणि स्क्वेअर दोन्ही कॅन्सल झालं. 6 + x + x² हा -6 येऊन जाईल अपॉन मध्ये हा जशा तशी व्हॅल्यू नोंदतो x ब्रॅकेट मध्ये 6 + x + x² प्लस रूट मध्ये 6 ब्रॅकेट क्लोज. आता हा +6 -6 काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. आन्सर आहे लिमिट x टेंड्स टू 0 x + x चा स्क्वेअर राहिला अपॉन x इन ब्रॅकेट मध्ये 6 + x + x चा स्क्वेअर राहिला +√6 ब्रॅकेट क्लोज. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय कॉमन, न्यूमरेटर मधून x आपल्याला कॉमन काढायचा आहे. इथं जे आपण डायरेक्ट व्हॅल्यू ठेवली हा 0 होतो, म्हणजे डिनॉमिनेटर 0 होतो. डिनॉमिनेटर 0 झाला नाही पाहिजे. मग न्यूमरेटर मधून आपण जर x कॉमन काढला तर लिमिट x टेंड्स टू 0 हा x कॉमन काढला तर काय राहून जाईल, इथं 1 राहील जाईल आणि x² मधून x सगळ्यामुळे फक्त x राहिले. म्हणजे x कोणताच राहिला म्हणजे 1 व्हॅल्यू ठेवून दिली. x² मधला 1x बाहेर आला म्हणजे 1x राहिला अपॉन x इन रूट सेकंड ब्रॅकेट मध्ये 6 + x + x² + √6. हा x काय झाले, कॅन्सल झाले. x कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला फक्त आता डिनॉमिनेटर न्यूमरेटर काढतो पहा. लिमिट x टेंड्स टू 0 1 + x न्यूमरेटर मध्ये करायला 1 + x अपॉन डिनॉमिनेटर तुम्हाला इथे मिळाला √6 + x + x² + √6 ब्रॅकेट क्लोज.
आता डिनॉमिनेटरच्या ठिकाणी जर आपण 0 ठेवले डायरेक्ट लिमिट, तर डिनॉमिनेटर तुमचा 0 होत नाही. मग तुम्ही डायरेक्टली लिमिट्स आपण काढू शकतो, इज इक्वल टू 1 + 0 अपॉन रूट मध्ये 6 + 0 + 0 स्क्वेअर प्लस √6. आता इथे 0 चा आपण स्क्वेअर केला काय, 0 ला कोणत्याही संख्येत ऍड केलं तर काही फरक पडत नाही. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू इथे मिळून जाईल 1 + 0 1च राहील अपॉन रूट मध्ये 6 + 0 स्क्वेअर प्लस यांची ऍडिशन केली तर फक्त 6 येईल प्लस √6. इथे 1 रूट हा 1√6 1√6 अल्जेब्रिक एक्सप्रेशन अनुसार त्याची ऍडिशन आपण केली 2 टाइम √6 आपल्याला त्याची ऍडिशन मिळून जाईल. अशा प्रकारे आपल्याला त्याचे एक्झाम्पल हे सॉल्व करता येतं. लक्ष द्या, लिमिट x टेंड्स टू 3. सेकंड एक्झाम्पल आपण या एक्सरसाइज मधला पाहू. लिमिट x टेंड्स टू 3 रूट मध्ये 2x + 3 मायनस रूट मध्ये 4x - 3 अपॉन x² - 9. आता हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला x² - 9, न्यूमरेटर आपल्याला रॅशनलाइज करायचा आहे, पण तो डिनॉमिनेटर मध्ये x² - 9 दिलेला आहे. म्हणजे इथे फॅक्टर तुम्हाला यूज करावा लागेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेला आहे, कारण इथे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काढून घ्यावं, म्हणजे फॅक्टर काढून घ्यायचे आहे. म्हणजे a² - b², 3 ला आपण 9 ला 3 च्या स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करू शकतो. इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 3. त्याला आपण रॅशनलाइज करायचे. न्यूमरेटरला 2x + 3 मायनस रूट 4x + -3 हा ब्रॅकेट आपण टाकला अपॉन मध्ये x² - 9 ला आपण 3 च्या स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करून घेतला. आता न्यूमरेटरने आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. न्यूमरेटर मध्ये इथं मायनस दिलेला आहे. इन रूट मध्ये 2x + 3 मायनस इथं मायनस येऊन प्लस घेऊन टाकायचे. इन रूट मध्ये 4x - 3 अपॉन x² आपल्याला डिनॉमिनेटरला सुद्धा सेम नंबरने मल्टिपल करून घ्यायचं आहे. 2x + 3 प्लस इन रूट मध्ये 4x - 3. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण सेम नंबरने मल्टिपल आपण करून घेऊ. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, न्यूमरेटरचं मल्टिपल आपण करू शकतो. डिनॉमिनेटरचं मल्टिपल a - b आणि a + b असेल. a² - b² आपण यूज करू शकतो. जे लिमिट x टेंड्स टू 3, तर a चा स्क्वेअर म्हणजे इथे आपल्याला 2x + 3 चा स्क्वेअर येऊन जाईल मायनस रूट 4x - 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला करता येईल. म्हणजे a आणि a² - b² आपण इथे यूज करू शकतो. डिनॉमिनेटर आपल्याला काय मिळणार आहे, a² - b² असेल तर आपल्याला 2 ब्रॅकेट मध्ये सुद्धा मांडता येईल. a + b आणि a - b मध्ये मांडता येतं. x² - 3 ला आपल्याला ax + 3 या ब्रॅकेट मध्ये आणि x - 3 सेकंड ब्रॅकेट मध्ये आपल्याला मांडता येईल. आणि डिनॉमिनेटर जे आहे एकाला जसा तसा आपण पुढचा मांडला काय 2x + 3 प्लस रूट मध्ये 4x - 3 ब्रॅकेट क्लोज. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपल्याला मल्टिपल आपण करून घेतला. आता पुढे पहा, त्याचा मल्टिपल झाल्यानंतर आता काय करायचंय, a चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट घ्यायचा. इथं a चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. तुम्ही स्क्वेअर केला आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं की काय होऊन जातं, कॅन्सल होऊन जातं. लिमिट x टेंड्स टू 3, त्याचा स्क्वेअर केला तर आपल्याला 2x + 3 तर ब्रॅकेट टाकून घेऊ मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये आपल्याला 4x - 3 मिळून जाईल. कारण की इथं आपल्याला ऍड सबट्रॅक्शन दिलेलं आहे, 2 व्हॅल्यू दिली आहे, त्यामुळे आपल्याला इथं ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. अपॉन मध्ये इथं आपल्याला x + 3 डिनॉमिनेटर आणि x - 3 सेकंड ब्रॅकेट मध्ये, थर्ड ब्रॅकेट जसा तसा राहील जाईल 2x + 3 प्लस सेकंड रूट मध्ये 4x - 3 बॅक स्क्वेअर आपला ब्रॅकेट क्लोज. आता याचा आपण हा मायनस साइन इकडे डिस्ट्रीब्यूट करून घेऊ. मायनस साइन डिस्ट्रीब्यूट केलं तर आन्सर मिळून जाईल लिमिट x टेंड्स टू 3 2x + 3 - 4x मिळून जाईल. प्लसचा मायनस झाला आणि मायनसचा काय होऊन जाईल +3 होऊन जाईल. अपॉन मध्ये कॅल्क्युलेशन जर केलं आपण x + 3 आणि x - 3 या दोन्हीचा आपल्याला जसं तसं मांडायचं x + 3 आणि x - 3 आणि सेकंड ब्रॅकेट जसं तसं लिहून घ्यायचा आहे 2x + 3 प्लस रूट मध्ये 4x - 3 ब्रॅकेट क्लोज. आता हा -4x + 2x यांचा दोन्हीचा डिफरन्स आपण जर काढला तर काय मिळून जाईल आपल्याला दोन्हीचा डिफरन्स. लिमिट x टेंड्स टू 3 x टेंड्स टू 3 घेतले आपण आणि 2x - 4x आन्सर आपल्याला इथं
मायनस 2x मिळून जाईल आणि प्लस 3 प्लस 3 यांची ऍडिशन प्लस 6 मिळून जाईल अपॉन मध्ये x प्लस 3 x मायनस 3 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये रूट 2x प्लस 3 प्लस रूट मध्ये सेकंड ब्रॅकेट मध्ये 4x मायनस 3 ब्रॅकेट क्लोज. आता पहा 3 ठेवल्यानंतर इथं 3 प्लस 3 6 होता, पण 3 मायनस 3 0 होता. म्हणजे x मायनस 3 कॅन्सल होण्यासाठी आपल्याला वरच्या मध्ये काहीतरी चेंज करावं लागेल. त्यातलं -2 आपण कॉमन जर काढले तर हा प्लस जो मायनस होता तो प्लस होऊन जाईल आणि जो प्लस होता तो काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. मग इथं आपल्याला -2 कॉमन काढून घ्यायचं म्हणजे लिमिट x टेंड्स टू 3 -2 जर कॉमन काढले तर x मायनस 3 व्हॅल्यू होऊन जाईल अपॉन जसा तसा x प्लस 3 x मायनस 3 सेकंड ब्रॅकेट मध्ये 2x प्लस 3 प्लस इन रूट मध्ये 4x मायनस 3 आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल. आता पहा व्हॅल्यू मिळाल्यानंतर काय करायचं आपल्याला हा x मायनस 3 तुमचा काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. x मायनस 3 कॅन्सल झालं तर लिमिट x टेंड्स टू 3 वरती -2 व्हॅल्यू राहील. डिनॉमिनेटर आपल्याला मिळून जाईल x प्लस 3 आणि इकडे सेकंड ब्रॅकेट मध्ये 2x प्लस 3 प्लस इन रूट मध्ये 4x मायनस 3 ब्रॅकेट क्लोज. आता डिनॉमिनेटरचं आपण पाहिलं तर कुठेही मायनस साइन राहिलेलं नाही, डायरेक्ट 3 ठेवले तर डिनॉमिनेटर 0 होत नाही. डायरेक्ट लिमिट जर ठेवलं आपण तर -2 अपॉन 3 प्लस 3 सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 into 3 प्लस 3 प्लस थर्ड रूट मध्ये 4 into 3 मायनस 3. कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. -2 अपॉन 3 प्लस 3 6 आले इन रूट ब्रॅकेट मध्ये 6 प्लस 3 प्लस इन रूट मध्ये 12 मायनस 3 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू -2. कॅल्क्युलेशन करू आपण. 2 1 2 2 3 6 जेवरती -1 राहिले अपॉन 3 इन ब्रॅकेट मध्ये √9 प्लस √9. आपण यांची रूटची ऍडिशन करा किंवा मग त्याचं स्क्वेअर रूट डायरेक्टली काढता येतं. 9 चं स्क्वेअर रूट 3 चं स्क्वेअर रूट -1 अपॉन 3 इन ब्रॅकेट मध्ये 3 प्लस 3 इज इक्वल टू -1 अपॉन 3 into 6 इज इक्वल टू -1 अपॉन 6 3 जा 18 आपल्याला आन्सर मिळून जाईल. अशा प्रकारे पुढचं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह होतं. थर्ड एक्झाम्पल आपण एक्सरसाइज मधलं पाहू. लिमिट x टेंड्स टू 2 रूट मध्ये 2x प्लस x मायनस इन सेकंड रूट 6 मायनस x अपॉन √x मायनस √2. न्यूमरेटर डिनॉमिनेटर ठिकाणी तुम्हाला इरॅशनल नंबर्स दिलेले आहेत. इथं आपल्याला न्यूमरेटरचं बी रॅशनलाइज करायचं आहे आणि डिनॉमिनेटरचं बी रॅशनलाइज आपल्याला करायचं आहे. म्हणजे डबल रॅशनलाइज आपल्याला एक्झाम्पल सुद्धा दिले असतात. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला टू द रॅशनलाइज ॲट ए टाइम सुद्धा यूज करता येतात. ॲट ए टाइम यूज करायचे आपल्याला इथं लिमिट x टेंड्स टू 2 आपण जसा तसा लिहिला इन ब्रॅकेट मध्ये √2 प्लस x मायनस √6 मायनस x अपॉन इन रूट मध्ये x मायनस √2. त्याला मल्टिपल आपल्याला करायचं आहे. न्यूमरेटरला आधी न्यूमरेटरने घ्यायचं आहे 2 प्लस x मायनस रूट मध्ये 6 मायनस x ने मल्टिपल केलं अपॉन डिनॉमिनेटरला सुद्धा √x 2 प्लस x ने मल्टिपल करायचं आहे. तर मायनसचा प्लस घेतला इथं मायनसचा प्लस घेतला 6 मायनस x. परत मल्टिपल आपल्याला करून घ्यायचे डिनॉमिनेटरने. आपण न्यूमरेटरने घेतला डिनॉमिनेटरने घेतला तर काय येईल इथं √x मायनसचा इथं प्लस घेऊन टाकायचे √2 अपॉन √x प्लस √2. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरने आपण काय केलं रॅशनलाइज केलं. इथं न्यूमरेटर ठिकाणी इरॅशनल आहे, डिनॉमिनेटर ठिकाणी सुद्धा इरॅशनल फंक्शन आहे. त्यासाठी रॅशनलाइज करण्यासाठी आपल्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरने मल्टिपल करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये विचार केला तर काय येईल आपल्याला 2 टाइम्स रॅशनलाइज आपण ॲट ए टाइम यूज केलेले आहे. मग न्यूमरेटर मध्ये सेम नंबर्स पाहायचं a मायनस b आणि a प्लस b असेल तर आपल्याला व्हॅल्यू लिहिता येईल. लिमिट x टेंड्स टू 2 फर्स्ट ब्रॅकेट इथे येऊन जाईल 2 प्लस x
याचा स्क्वेअर करून घ्यायचा. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेतला मायनस रूट 6 मायनस एक्स याचा स्क्वेअर केला. स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि पुढचा सिंपल ब्रॅकेट मध्ये आपण लिहू x प्लस रूट x रूट 2 रूट x प्लस रूट 2 जशा तसे ठेवले. सेकंड डिनॉमिनेटर ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे. a मायनस b आणि a प्लस b डिनॉमिनेटर्स आपण तिथे सुद्धा यूज करू. फर्स्ट ब्रॅकेट आणि थर्ड ब्रॅकेटचा इथे विचार करायचा आहे. रूट x मायनस रूट 2 रूट x प्लस रूट 2 इथे आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला करता येईल. रूट x चा स्क्वेअर करून घ्यायचा आहे मायनस रूट 2 चा स्क्वेअर करून घ्यायचा आहे. स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि रिमेनिंग मध्ये आपल्याला व्हॅल्यू ठेवून द्यायची आहे. रूट 2 प्लस x प्लस रूट 6 मायनस x डिनॉमिनेटर क्लोज ब्रॅकेट क्लोज आपण केला आहे. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेले आहेत. दोन्ही करून घ्यायचं आहे. स्क्वेअर बी करायचं आणि स्क्वेअर रूट सुद्धा करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे लिमिट x टेंड्स टू 2 याचा आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट घेतला तर व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाईल 2 प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मायनस 6 मायनस x ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. सेकंड ब्रॅकेट मध्ये रूट 6 प्लस रूट 2 जसे तसे राहिले. अपॉन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीने आपण केलं x चा स्क्वेअर मायनस 2 ब्रॅकेट क्लोज x चा स्क्वेअर x आला इथं रूट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल केला मायनस 2 आणि थर्ड ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट जसं तसं राहिला 2 प्लस x प्लस रूट मध्ये 6 मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट प्लस सिंपल ब्रॅकेट क्लोज. आता याच्यामध्ये सिंपल मायनस साइन आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतला. लिमिट x टेंड्स टू 2 काय येऊन जाईल मग स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 2 प्लस x मायनस 6 मायनस मायनस प्लस x ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये रूट 6 रूट x प्लस रूट 2 ही व्हॅल्यू आपण ठेवून दिली. अपॉन मध्ये काय येऊन जाईल मग x मायनस 2 जसा तसा राहिला आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये रूट 2 प्लस x प्लस रूट 6 मायनस x ब्रॅकेट क्लोज. आता पहा इथे रूट x इथे रूट x आले. यांच्यामध्ये 2 आणि मायनस 6 यांचा डिफरन्स x x यांची दोन्हीची ऍडिशन आपल्याला करून घ्यायची आहे. लिमिट x टेंड्स टू 2 x आणि x किती झाले 2x झाले आणि 2 आणि मायनस 6 यांचा डिफरन्स मायनस 4 येऊन गेला. सेकंड ब्रॅकेट आपल्याला जसं राहील रूट x प्लस रूट 2 ब्रॅकेट क्लोज. अपॉन मध्ये x मायनस 2 सेकंड ब्रॅकेट मध्ये रूट 2 प्लस x प्लस रूट 6 मायनस x ब्रॅकेट क्लोज. आता x मायनस 2 खाली डिनॉमिनेटर आपल्याला कॅन्सल करायचं तर वरून काय करायचं आपल्याला 2 कॉमन काढून घ्यायचे आहे. 2 कॉमन काढण्यासाठी लिमिट x टेंड्स टू 2 त्यातून 2 जर कॉमन काढले तर ब्रॅकेट मध्ये राहील बा x मायनस 2 राहून जाईल. सेकंड ब्रॅकेट मध्ये रूट x प्लस रूट 2 अपॉन मध्ये x मायनस 2 नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये आपल्याला व्हॅल्यू घेऊन जाईल 2 प्लस रूट मध्ये 2 प्लस x माय प्लस इन रूट मध्ये 6 मायनस x ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू हा x मायनस 2 कॅन्सल झाला. लिमिट x टेंड्स टू 2 इन ब्रॅकेट मध्ये रूट x प्लस रूट 2 राहिले अपॉन इथे आपल्याला व्हॅल्यू घेऊन दिली आपण रूट 2 प्लस x प्लस रूट 6 मायनस x ब्रॅकेट क्लोज. आता डिनॉमिनेटर 0 होत नाही. आपण डायरेक्ट जर लिमिट ठेवलं तर डिनॉमिनेटर तुमचं 0 होत नाही. तुम्ही डायरेक्ट लिमिट मांडू शकता. म्हणजे इथे 2 इन ब्रॅकेट मध्ये रूट 2 प्लस रूट 2 अपॉन रूट 2 प्लस रूट 2 रूट 2 प्लस 2 प्लस इन ब्रॅकेट मध्ये 6 मायनस 2 इज इक्वल टू 2 रूट 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे 2 टाइम्स रूट 2 येऊन जाईल. अपॉन मध्ये इन रूट मध्ये 4 प्लस 6 मायनस 2 4 यांचं रूट आपल्याला काढता येईल. 2 2 चा 4 इन रूट 2 अपॉन याचं रूट तुम्हाला 2 मिळून जाईल. 4 चं रूट 2 आलं इज इक्वल टू 4 इन रूट 2 अपॉन 4 4 4 कॅन्सल झाले. आन्सर आपल्याला मिळालं रूट 2. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता